अशा पद्धतीने जर तुम्ही बेसन केलं तर त्यामध्ये एक पण गुठळी किंवा गाठ अजिबातच राहणार नाही आणि घरचे पण म्हणतील परत असं बेसन कधी बनवणार. कोणी जर न खाणारं पण ते पण म्हणेन कधी बनवणार असं बेसन. चला तर आज आपण बघणार आहोत असं झणझणीत चमचमीत लाल चटणी मधलं बेसन कसं बनवायचं. तर एक पण गुटळी गाठ न तयार करता एक अशी पद्धत वापरून चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये टाकून देते 1.5 वाटी मी पाणी. आणि मिक्स करून घेते यामधल्या सर्व गुठळ्या मोडून. अशा पद्धतीने जर तुम्ही केलात एक पण गुठळी राहणार नाहीत आपल्या बेसन पिठामध्ये. असं बॅटर अगोदर बनवून घ्यायचं. हे जे बॅटर बनवून तयार झालेलं आहे आपलं बेसन पिठासाठी. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. बॅटर आता बनवून तयार झालेला आहे. तर त्यासाठी मी इथं गॅस लावून घेतलेला आहे. गॅसवर कढई पण ठेवलेली आहे. आता पुढची स्टेप बघू काय बनवायची. तर नंतर त्यामध्ये टाकून देते मी 1 चमच तेल. तेल किंवा तूप काय पण टाकू शकता. इथे मी तेल टाकून दिलेला आहे. तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकून देते आता मोहरी. मोहरी चांगली तुडतुडू द्यायची, फुलू द्यायची. नंतर अर्धा चमच जिरे टाकून द्यायचे. नंतर बारीक कट करून घेतलेला लसूण यामध्ये टाकून देते. नंतर त्यामध्ये टाकून देते बारीक चिरून घेतलेला एक कांदा. कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा. कांदा तेलामध्ये परतलेला आहे. नंतर त्यामध्ये टाकून देते एक मी टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे ते पण यामध्ये टाकून देते. कांदा टोमॅटो चांगला मऊ होऊ द्यायचा. नंतर त्यामध्ये टाकून देते लाल तिखट. 1 चमच यामध्ये लाल तिखट टाकून दिलेला आहे. थोडीशी हळद अर्धा चमच. परत मिक्स करून घेते. नंतर हे करून घेतलेलं बॅटर यामध्ये सोडून देते. मिक्स करून घेते आता याला. नंतर त्यामध्ये टाकून देते चवीप्रमाणे मीठ आणि रटरट शिजून घ्यायचा. आता चटणीतलं पिठलं म्हणल्यावर आता तडका द्यावाच लागेल ना. आता त्यावर पळी ठेवलेली आहे गॅसवर. त्यामध्ये तिखट टाकून देते, लसण टाकून देते आणि नंतर थोडीशी कोथिंबीर पण आणि थोडी कोथिंबीर. नंतर कढीपत्त्याची 2 पानं. आता हे तडका बेसनवर टाकून देते. परत मिक्स करून घेते. आता इथं रटरट शिजून पण तयार आहे आणि तडका पण देऊन तयार झालेला आहे आपलं बेसन. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.